म्हणताय जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार दिनांक 23 मे 2024 रोजी धम्मपाठ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 19वे वर्ष हे आमच्या समितीचं आहे की आम्ही सलग 19 वर्ष धम्मपाठ हा कार्यक्रम करतो आणि म्हणून पुणे कलेक्टर कचेरीवर सकाळी 5 वाजता धम्मपाठ कार्यक्रमाचं आयोजन केले. या कार्यक्रमामध्ये तमाम पूज्य भंतेनी हे सर्वांना वंदना सामूहिक देणार आहे. त्यानंतर एक वंदनेने सुरुवात होईल आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये इंडियन आयडॉलचे सगळे नवीन कलावंत यावेळेस युद्धांची नवी आणि जुनी गाणी बाबासाहेबांची ही धम्मावर आधारित असलेली गाणी त्या ठिकाणी सादर होणार आहे. त्यानंतर काही मान्यवरांचा सन्मान होणार आहे. त्यामध्ये नुकतंच UPSC परीक्षेत पास झालेल्या वृषाली संताराम कांबळे या आमची कन्या आहे. तिचा सत्कार देखील पुणेकर नागरिकांच्या वतीने IAS झाल्यामुळे ठेवलेला आहे. तसंच आंबेडकरी चळवळीतील जुन्या जाणत्या कार्यकर्त्या गायिका ज्यांनी बाबासाहेबांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवला, यांची गाणी खूप प्रसिद्ध झाली अशा सुषमा देवी यांचा देखील पुणेकर नागरिकांच्या वतीने नागरिक सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. तसंच या धम्मपाठ कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर ज्यांनी धम्माचं काम केलेलं आहे अशा काही लोकांचा सन्मान देखील त्या निमित्ताने आम्ही केलेला आहे. गेल्या 19 वर्षामध्ये आम्ही या आमच्या धम्मपाठ कार्यक्रमामध्ये राहुल देशपांडेपासून तर आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, परत आदर्श शिंदेपासून तर खूप कलावंत या ठिकाणी रवींद्र साठेपासून तर ह्या उत्तरा केळकरपासून तर खूप या आमच्या या विचारपीठावर त्यांनी गीतं सादर केलेली आहेत. धम्माचा विचार मांडलेला आहे. त्यातून आपला बुद्धगीते गायलेले. तर याही वर्षी नवीन कलावंतांना संधी दिलेली आहे. तर दरवर्षी आम्ही काही ना काही वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं यावेळीची धम्मपाठ एक आगळीवेगळी धम्मपाठ होणार आहे. त्यामुळं तमाम महाराष्ट्रातील जनतेला आमची विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने धम्मपाठ कार्यक्रमाला यावं. ही ती धारा घेऊनी बुद्धाच्या विचारा भीमराज होता किनारा म्हणून ही ज्ञानगंगा आली आमच्या दारात. खरं पाहिलं तर ही धम्मपाठ म्हणजे ही ज्ञानगंगा आहे. यासाठी बुद्धांनी काम केले, यासाठी कबीरांनी काम केलं, यासाठी महात्मा फुलेंनी काम केलं, यासाठी शाहूराजांनी काम केलं, याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं आणि या सर्व मानवतावादी महापुरुषांचं हे ज्ञानदानाचं काम हे आंबेडकर चळवळीतील अत्यंत प्रामाणिक, निस्वार्थी आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे रिपब्लिकन पक्षाची बुलंद तोफ परशुराम वाडेकर साहेब हे ज्ञानदानाचं काम करतायत असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतं. आणि तुमच्यावर माझा 100% विश्वास आहे. आत्ताच वाडेकर साहेबांनी सांगितलं की अतोनात मेहनत करून, खरं तर त्यांची प्रकृती ठीक नाही, बऱ्याच पत्रकारांना माहीत नसेल, परंतु त्यांचं चळवळीवरती एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, तेवढंच प्रेम बरोबर. तर मला हे सांगायचं माहित नसेल म्हणून म्हटलं ते सगळ्यांनाच माहिती. हो, अगदी तुमच्याशी मी सहमत आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की माझं सुद्धा त्यांच्यावरती ते प्रेम आहे म्हणून या प्रेसला मी जाणीवपूर्वक आलो.